नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. ज्ञान वैराग्य कावडी खांदी, शांती जीवन तयामधी. शिवनाम तुम्ही घ्या रे, शिवस्मरणी तुम्ही राहा रे. हरिहर कावड घेतली खांदी, भोवती गर्जती संत मांदी. एका जनार्दनी कावड बरी, भक्ती फरारा तयावरी. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंभू महादेवाची शिखर शिंगणापूर येथील यात्रा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शंभू महादेव आपल्या पत्नी पार्वतीवर रुसून बसलेले असतात. पार्वती देवी ज्या डोंगराच्या ठिकाणी त्यांना शोधून काढतात आणि दुसऱ्यांदा लग्न करतात ते ठिकाण म्हणजे शिखर शिंगणापूर असं ज्येष्ठ लोकांच्या गोष्टींमधून सांगितलं जातं. शिंगणापूरला दक्षिण कैलास असेही म्हणतात. शहाजी राजे, मासाहेब जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज यांचेही श्रद्धास्थान म्हणून शिंगणापूर ओळखले जाते. आज छत्रपती भोसले घराण्याचे हे खाजगी देवस्थान आहे. शिखर शिंगणापूरची यात्रा ही 12 दिवस चालते. यात्रेची सुरुवात गुढीपाडव्यापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेला होते. शुभ शकुनाची गुढी उभारून श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरच्या यात्रेस प्रारंभ होतो. पंचमीला शंभू महादेवाला आणि पार्वती मातेला हळद लावली जाते. अष्टमीला रात्री 12 वाजता देवाची लग्न लावली जातात. एकादशीच्या दिवशी इंदूरच्या राजघराण्यातील युवराज किंवा राजा शिखर शिंगणापूरला येतो आणि देवस्थानातर्फे राजाचा सत्कार समारंभ केला जातो. असे म्हणतात की देवाच्या लग्नाच्या वेळी चुकून राजाला आमंत्रण गेले नाही, त्यामुळे राजा रागावून घोड्यावरून निघाला आणि तडक शिखर शिंगणापूरला आला. एकादशीचा उपवास असूनही देवावर रागवला आणि कांदा भाकरी खाऊन व पायात जोडे ठेवून देवाच्या लग्नाला आला. त्यामुळे महादेवाने राजाची समजूत काढली. राजाचा राग शांत झाला आणि राजाचा सत्कार केला. आजही हीच परंपरा राखली जाते. शिखर शिंगणापूरची यात्रा ही डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उमाबन येथे भरली जाते. या उमाबनात प्रत्येक गावासाठी एक झाड दिले आहे. गावकरी आपापल्या झाडापाशी जमा होऊन यात्रेचा आनंद लुटतात. अशा प्रकारे झाडे नेमून देणारी ही पहिलीच यात्रा असावी. श्री शिखर शिंगणापूरच्या यात्रेतील सर्वात अद्भुत सोहळा म्हणजे पालखी सोहळा. देवाला अभिषेक घालण्यासाठी विविध तीर्थक्षेत्राचे पाणी कावडीतून आणले जाते. बऱ्याच गावातून अनेक कावडी येतात, पण मानाची कावड म्हणजे भूतोजी तेली यांची असते. तिलाच तेल्या भूत्याची कावड असे म्हटले जाते. भूतोजी तेली यांची कावड पुणे जिल्ह्यातील सासवड या गावातून येते. यात्रे अगोदर ही मानाची कावड सासवडवरून प्रस्थान करते. फार पूर्वीपासून ही प्रथा चालू आहे. देवाला जाताना निसंकोच मनाने जावे आणि मागे काहीही ठेवू नये, ज्याच्या चिंतेने देवाचे दर्शन व्यवस्थित होणार नाही. या विचारापोटी भूतोजी तेली हा शिखर शिंगणापूरच्या यात्रेला जाण्यापूर्वी आपल्या घरादारास आग लावित असत आणि निसंकोच मनाने व देवाच्या ओढीने त्यांची कावड द्वादशीला शिंगणापूरच्या पायथ्याशी पोहोचत असे. दुपारनंतर ही कावड अत्यंत अवघड अशा मुंगी घाटातून महादेवाच्या डोंगरावर चढत जाते. हे दृश्य फारच मोहक असते. सध्या गाड्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता बनवला आहे, पण आजही शिखर शिंगणापूरला येणाऱ्या कावडी धोंड्याच्या मुंगी घाटातूनच वर मार्ग काढतात. मानाच्या कावडी मागे इतरही कावडी मार्गस्थ होतात. पूर्वी जेव्हा भूतोजी तेली पौर्णिमेनंतर यात्रा संपवून घरी जात असे, त्यावेळी त्याचे घर व दार सर्व सुखरूप असे. हीच शंभू महादेवांची लीला आहे. यातच शंभू महादेवांच्या चमत्काराची प्रचिती येते. सर्व भाविक देवाच्या या विलोभनीय सोहळ्यात मनोभावे सामील होतात. सर्व बांधव एकत्र येऊन देवाचा हा सोहळा उत्तम रीतीने पार पाडतात. तुम्हीही या सोहळ्यात सहभागी व्हा आणि देवाचा हा अभूतपूर्व सोहळा याची देही याची डोळा पहा. मगच तुम्हाला श्री शंभू महादेवाच्या अस्तित्वाची खरी प्रचिती येईल. कावड सोहळा हा अत्यंत नयनरम्य असतो. कावडी चढवत असताना हलगी, तुरे आणि लेझिम याच्या तालावर अनेक भक्तगण आपल्याला नाचताना पाहायला मिळतात. कावड 6 कवड्यांच्या खांद्यांवरून नेली जाते. पुढे 3 आणि मागे 3 असे 6 कावडी एक कावड घेऊन
शिखर शिंगणापूर वाट पूर्ण करतात. मौज म्हणून कवड्यामध्ये रस्सीखेच खेळली जाते. कावडीतील पाणी नीरा नदीच्या पात्रातून भरून आणले जाते. या सोहळ्यात अनेक जण कावडीचे दर्शन घेतात. लहान मुलांना कावडीच्या खाली झोपवले जाते. त्यामुळे लहान मुलास देवाचा म्हणजेच महादेवांचा आशीर्वाद मिळतो अशी समजूत लोकांमध्ये आहे. आजही भूतोजी तेली यांचे वंशज कावडी घेऊन शिखर शिंगणापूरच्या यात्रेस येतात आणि येताना प्रतिकात्मक रूप म्हणून गवताची झोपडी जाळली जाते आणि नंतरच कावड शिखर शिंगणापूरच्या दिशेने चालू लागते. द्वादशीला रात्री 12 वाजता कावडीच्या पाण्याने देवाला अभिषेक केला जातो. त्यानंतर चिमणगाव तालुका कोरेगाव येथील पालखीची मिरवणूक काढण्यात येते. या सोहळ्यानंतर श्री शिखर शिंगणापूरची यात्रा संपते आणि सर्व यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू होतो. सर्वजण भक्तीत न्हावून आपापल्या घरी जातात. असा हा शिखर शिंगणापूरचा दिव्य आणि अद्भुत सोहळा, जिथे प्रत्येक कावडीत श्रद्धा आहे, प्रत्येक पावलात भक्ती आहे आणि प्रत्येक क्षणी श्री शंभू महादेवांचा आशीर्वाद आहे. तुम्हालाही एकदा तरी हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवायलाच हवा, कारण इथे आल्यावरच कळतं श्रद्धा म्हणजे काय आणि महादेवांची लीला किती अपरंपार आहे. जर तुम्हालाही महादेवांवर श्रद्धा असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. अशाच पवित्र आणि सुंदर माहितीसाठी आपल्या अविरत प्रवाह या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ लगेच मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.